तर मित्रांनो, मी तुमचा मित्र विजय ठाकूर. तुम्हाला काही आज दाखवायचं आहे मला. चला बघूया कॉम्प्युटरचा डेस्कटॉप कसा असतो बघा. जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरला स्टार्ट करता, तेव्हा कॉम्प्युटरला स्टार्ट केल्यानंतर हे अशा प्रकारचं बॅकग्राऊंड स्क्रीन आपल्यासमोर येतो बघा. हे जे ब्लू कलरचं रेक्टेंगल एरिया आहे, या सगळ्या रेक्टेंगलला आपण डेस्कटॉप म्हणतो बघा. आता या डेस्कटॉप तुम्हाला रोज पाहायचं असते. तुम्ही रोज येणाऱ्याला पाहणार. तुमचा आज फर्स्ट डे, तर तुमचा तुम्हाला डेस्कटॉपची एक बेसिक ओळख व्हायला पाहिजे. डेस्कटॉपच्या पाठीमागे जे ब्लू कलरचं ते पिक्चर आहे बघा, त्याला आपण डेस्कटॉप वॉलपेपर किंवा डेस्कटॉप बॅकग्राऊंड म्हणतो बघा, हे पूर्ण एरिया. त्याच्यानंतर बघा डेस्कटॉपवरती जे एरो आहे, त्याला आपण माउस पॉइंटर किंवा एरो पॉइंटर म्हणतो. त्याला आपण माउसद्वारे चालवतो किंवा कंट्रोल करतो बघा. डेस्कटॉपच्या बॉटमला बघा एक ब्लॅक पट्टी आहे इथं. याला म्हणतो आपण टास्क बार. या टास्क बारवरती आपल्याला कळते, की सध्या आपण कॉम्प्युटरमध्ये कोणकोणती कामं करत आहोत. सध्या मी किती ॲप्लिकेशन चालू केली किंवा कोणकोणते फाइल्स किंवा ॲप्स ओपन केलेत याच्याबद्दल मला माहिती मिळते बघा. त्याच्यानंतर या टास्क बारवरती सध्या बघा 1-2 काम चालू आहेत. जेव्हा मी एका टाईमला एक काम करतो तेव्हा त्याला सिंगल टास्क म्हणतात आणि जेव्हा मी एका वेळेस 2, 3, 4 मल्टिपल कामं करतोय त्याला मल्टीटास्किंग असं म्हणतो आपण. टास्क बारच्या डाव्या हाताला असते बघा स्टार्ट बटन, जे की हे कॉम्प्युटरचा आज जाण्याची फर्स्ट स्टेप बघा. याला आपण गेटवे ऑफ कॉम्प्युटर म्हणतो. कॉम्प्युटरचा प्रवेशद्वार इन मराठीमध्ये. नंतर हे असते बघा सर्च विंडो. जेव्हा तुम्ही स्टार्टला क्लिक करता, याला म्हणतो आपण स्टार्ट मेनू. तुमचे ऑल ॲप्लिकेशन तुम्ही इथनं ॲक्सेस करू शकता बघा आणि तुम्हाला फ्रिक्वेंटली इथं जावंच लागतंय. प्रत्येक वेळेस तुम्हाला मॅन्युअली बघायची गरज नाहीये. तुम्ही इथनं काही सर्च करू शकता आणि ते टाइप करून तुम्हाला म्हणजे टाइप करून तुम्ही एखाद्या ॲप्लिकेशनचं की मी तर Google Chrome सर्च केलं, ते ओपन केलं, ते ओपन झालं बघा. देन कोणताही ॲप असेल, जे तुम्हाला फ्रिक्वेंट लागायला. इथं मी समजा इथं वर्ड ॲप्लिकेशन ओपन केलं. त्याने इथं मी समजा इथं फोटो ॲप्लिकेशन ओपन केलं. Adobe Photoshop वगैरे, वगैरे. अशा प्रकारे मी मला हवी तेवढी ॲप्लिकेशन इथनं टाइप करून सर्च करू शकतो बघा. आता माझ्या डेस्कटॉपच्या टास्कबारवरती बघा 1, 2, 3, 4, 5 टास्क ओपन केले मी. एका टाईमला एक काम करणं सिंगल टास्क. एका वेळेस मल्टिपल काम करणं मल्टीटास्किंग असते बघा. आता हे टास्क नको तर क्लोज करून टाका. यालाही क्लोज करून टाका. यालाही क्लोज करून टाका, क्लोज करून टाका. आता हे सगळे ॲप्लिकेशन बघा क्लोज झाली आहेत बघा. आता तुमच्या उजव्या हाताला पहा, इथं तुम्ही पाहू शकता इथं, की हे तुम्ही इथनं डेस्कटॉपच्या उजव्या हाताच्या राइट कॉर्नरला इथं तुम्ही डेट टाईम बघू शकता. वाटलं तुम्ही इथनं चेंज पण करू शकता, वाटलं चेंज करायचं असेल तर. तुम्हाला इथनं मधी काही नोटिफिकेशन वगैरे आली असेल त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन येते बघा. तुम्हाला कोणत्या ॲपची किंवा एखाद्या मेसेज वगैरे तुम्हाला कळतं सिस्टमचे. तुम्ही इथनं कॉम्प्युटरमधला आवाज कमी जास्त करू शकता. लँग्वेज चेंज करू शकता इथनं. तुम्ही कॉम्प्युटरला इंटरनेट कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करू शकता. तुम्ही आता बघू शकता की सध्या कॉम्प्युटरला नेट जोडलेलं आहे बघा. तुम्ही ते इथनं बंद पण करू शकता. त्याच्यानंतर बघा कॉम्प्युटरमधला आवाज जो असतो साउंडचा ते तुम्ही इथनं कमी जास्त करू शकता बघा. त्याच्यानंतर तुम्हाला इथनं अशा लहान-लहान गोष्टी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते बघा. याला आपण सिंपल भाषेमध्ये म्हणतो नोटिफिकेशन ट्री किंवा नोटिफिकेशन एरिया. म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरमधल्या सगळ्या नोटिफिकेशन इथनं तुम्ही घेऊ शकता. तुम्ही त्याला अ, य इथून बघू शकता. प्रत्येक वेळेस जायची गरज नाही. आणि शेवटचं पहा डेस्कटॉपवरती जे लहान-लहान पिक्चर आहेत बघा, यांना आपण आयकॉन्स म्हणतो. आयकॉन म्हणजे वापरले जाणारे ॲप्स किंवा फाइल्स किंवा सॉफ्टवेअर. जे ॲप्लिकेशन्स किंवा जे ॲप्स तुम्हाला फ्रिक्वेंटली लागलेत नेहमी-नेहमी, अशा ॲप्सला ओपन करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस आत जायची गरज पडू नये, म्हणून तुम्ही त्याला वरती आणता बघा. मोस्टली आपण कोणत्याही ॲपचं किंवा फोल्डरचं किंवा फाइलचं इथं शॉर्टकट तयार करतो. जेणेकरून त्याला ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस आत जायची गरज पडू नये. तुमचे ऑल ॲप्लिकेशन इथं असतात. इथं तुम्ही त्याचं शॉर्टकट तयार करता. ओके. तर अशा प्रकारे बघा तुम्ही डेस्कटॉपच्या पाठीमागे जे ब्लू कलरचं ते पिक्चर आहे बघा, त्याला आपण डेस्कटॉप वॉलपेपर किंवा डेस्कटॉप बॅकग्राऊंड म्हणतो बघा, हे पूर्ण एरिया. त्याच्यानंतर बघा डेस्कटॉपवरती जे एरो आहे, त्याला आपण माउस पॉइंटर किंवा एरो पॉइंटर म्हणतो. त्याला आपण माउसद्वारे चालवतो किंवा कंट्रोल करतो बघा. डेस्कटॉपच्या बॉटमला बघा एक ब्लॅक पट्टी आहे इथं. याला म्हणतो आपण टास्क बार. या टास्क बारवरती आपल्याला कळते, की सध्या आपण कॉम्प्युटरमध्ये कोणकोणती कामं करत आहोत. सध्या मी किती ॲप्लिकेशन चालू केली किंवा कोणकोणते फाइल्स किंवा ॲप्स ओपन केलेत याच्याबद्दल मला माहिती मिळते बघा. त्याच्यानंतर या टास्क बारवरती सध्या बघा 1-2 काम चालू आहेत. जेव्हा मी एका टाईमला एक काम करतो तेव्हा त्याला सिंगल टास्क म्हणतात आणि जेव्हा मी एका वेळेस 2, 3, 4 मल्टिपल कामं करतोय त्याला मल्टीटास्किंग असं म्हणतो आपण. टास्क बारच्या डाव्या हाताला असते बघा स्टार्ट बटन, जे की हे कॉम्प्युटरचा आज जाण्याची फर्स्ट स्टेप बघा. याला आपण गेटवे ऑफ कॉम्प्युटर म्हणतो. कॉम्प्युटरचा प्रवेशद्वार इन मराठीमध्ये. नंतर हे असते बघा सर्च विंडो. जेव्हा तुम्ही स्टार्टला क्लिक करता, याला म्हणतो आपण स्टार्ट मेनू. तुमचे ऑल ॲप्लिकेशन तुम्ही इथनं ॲक्सेस करू शकता बघा आणि तुम्हाला फ्रिक्वेंटली इथं जावंच लागतंय. प्रत्येक वेळेस तुम्हाला मॅन्युअली बघायची गरज नाहीये. तुम्ही इथनं काही सर्च करू शकता आणि ते टाइप करून तुम्हाला
म्हणजे टाइप करून तुम्ही एखादं ॲप्लिकेशन की मी तर Google Chrome सर्च केलं, ते ओपन केलं, ते ओपन झालं बघा. देन कोणताही ॲप असेल जे तुम्हाला फ्रिक्वेंट लागायला. इथं मी समजा इथं वर्ड ॲप्लिकेशन ओपन केलं. त्याने इथं मी समजा इथं फोटो ॲप्लिकेशन ओपन केलं, Adobe Photoshop वगैरे, वगैरे. अशा प्रकारे मी मला हवी तेवढी ॲप्लिकेशन इथनं टाइप करून सर्च करू शकतो बघा. आता माझ्या डेस्कटॉपच्या टास्कबारवरती बघा 1, 2, 3, 4, 5 टास्क ओपन केले मी. एका टाईमला एक काम करणं सिंगल टास्क. एका वेळेस मल्टिपल काम करणं मल्टीटास्किंग असते बघा. आता हे टास्क नको तर क्लोज करून टाका. यालाही क्लोज करून टाका. यालाही क्लोज करून टाका, क्लोज करून टाका. आता हे सगळे ॲप्लिकेशन बघा क्लोज झाली आहेत बघा. आता तुमच्या उजव्या हाताला पहा, इथं तुम्ही पाहू शकता इथं, की हे तुम्ही इथनं डेस्कटॉपच्या उजव्या हाताच्या राइट कॉर्नरला इथं तुम्ही डेट टाईम बघू शकता. वाटलं तुम्ही इथनं चेंज पण करू शकता, वाटलं चेंज करायचं असेल तर. तुम्हाला इथनं मधी काही नोटिफिकेशन वगैरे आली असेल त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन येते बघा. तुम्हाला कोणत्या ॲपची किंवा एखाद्या मेसेज वगैरे तुम्हाला कळतं सिस्टमचे. तुम्ही इथनं कॉम्प्युटरमधला आवाज कमी-जास्त करू शकता. लँग्वेज चेंज करू शकता इथनं. तुम्ही कॉम्प्युटरला इंटरनेट कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करू शकता. तुम्ही आता बघू शकता, की सध्या कॉम्प्युटरला नेट जोडलेलं आहे बघा. तुम्ही ते इथनं बंद पण करू शकता. त्याच्यानंतर बघा कॉम्प्युटरमधला आवाज जो असतो साउंडचा, ते तुम्ही इथनं कमी-जास्त करू शकता बघा. त्याच्यानंतर तुम्हाला इथनं अशा लहान-लहान गोष्टी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते बघा. याला आपण सिंपल भाषेमध्ये म्हणतो नोटिफिकेशन ट्री किंवा नोटिफिकेशन एरिया. म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरमधल्या सगळ्या नोटिफिकेशन इथनं तुम्ही घेऊ शकता. तुम्ही त्याला अ, य इथून बघू शकता. प्रत्येक वेळेस वाचायची गरज नाही. आणि शेवटचं पहा डेस्कटॉपवरती जे लहान-लहान पिक्चर आहेत बघा, यांना आपण आयकॉन्स म्हणतो. आयकॉन म्हणजे वापरले जाणारे ॲप्स किंवा फाइल्स किंवा सॉफ्टवेअर. जे ॲप्लिकेशन्स किंवा जे ॲप्स तुम्हाला फ्रिक्वेंटली लागलेत नेहमी-नेहमी, अशा ॲप्सला ओपन करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस आत जायची गरज पडू नये, म्हणून तुम्ही त्याला वरती आणता बघा. मोस्टली आपण कोणत्याही ॲपचं किंवा फोल्डरचं किंवा फाईलचं इथं शॉर्टकट तयार करतो. जेणेकरून त्याला ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस आत जायची गरज पडू नये. तुमचे ऑल ॲप्लिकेशन इथं असतात. इथं तुम्ही त्याचं शॉर्टकट तयार करता. ओके. तर अशा प्रकारे बघा तुमच्या डेस्कटॉपची एक ओळख झालेली आहे बघा. डेस्कटॉप आता एक थोडं रिवाईज करू आपण. कॉम्प्युटर स्टार्ट केल्या-केल्या हे जे पहिलं रेक्टेंगल आपल्या समोर येतं त्याला आपण डेस्कटॉप म्हणतो. डेस्कटॉपच्या पाठीमागे जे फोटो असतो त्याला आपण डेस्कटॉप वॉलपेपर म्हणतो. जे ते ब्लू कलर तुम्ही कोणतेही ठेवू शकता, चेंज करू शकता. डेस्कटॉपवरती खालच्या साइडला एक हॉरिझॉन्टल स्केल आहे बघा, त्याला आपण टास्कबार म्हणतो. हे स्टार्ट बटन याला गेटवे ऑफ कॉम्प्युटर म्हणतात. कॉम्प्युटरचा प्रवेशद्वार. हा स्टार्ट मेनू, हे सर्च विंडो, देन हे नोटिफिकेशन एरिया आणि हे लहान-लहान पिक्चर हे आयकॉन. अशा प्रकारे आपण